उपराजधानी नागपुरातील ICICI बँकेच्या 9 शाखांमधील तिजोरीत सोन्याच्या नावाखाली पितळाचा ढिगारा, खोट्या सोन्यावर कोट्यवधींचे कर्ज। ICICI बँकेला लागला 23 कोटींचा चुना, 152 खातेदार आणि 7 व्हॅल्युअर्सची टोळी, 2 ऑडिटर्स कोठडीत, आता सूत्रधाराची बारी। बँकिंग विश्वातील या महाघोटाळ्याची पूर्ण इनसाइड स्टोरी। उपराजधानी नागपूरच्या बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा एक मोठा सुवर्ण कर्ज घोटाळा उघडकीस आला आहे। ICICI बँकेच्या 9 विविध शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल 23 कोटी 19 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत प्रमोद टेटे आणि राजेंद्र शिलंकर या 2 ऑडिटर्सना गुरुवारी बेड्या ठोकले आहे। न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या महाघोटाळ्यामागे बँकेतीलच एखादा मास्टर माइंड असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। हा संपूर्ण प्रकार 1 जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2025 या 3 वर्षांच्या कालावधीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आला। बँकेच्या अजनी चौक येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख धनंजय थिटे यांनी धंतोली पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली होती। 18 ऑक्टोबर 2025 रोजी बँकेने सुवर्ण कर्ज तपासणीसाठी विक्की विश्वकर्मा यांची नियुक्ती केली होती। मनीषनगर शाखेच्या तपासणी दरम्यान सोन्याच्या पाकिटांमध्ये चक्क बनावट धातू असल्याचे आढळले। त्यानंतर 20 ते 27 ऑक्टोबर दरम्यान केलेल्या सखोल ऑडिटमध्ये एकट्या मनीषनगर शाखेत 32 बनावट सुवर्ण पाकिटे सापडली। यामुळे खळबळ उडाली आणि बँकेने सर्व 9 शाखांचे ऑडिट केले, ज्यात एकूण 159 बनावट पाकिटांचा पर्दाफाश झाला। तपासात असे समोर आले की हा केवळ बाहेरील व्यक्तींचा कट नव्हता, तर बँकेचे व्हॅल्युअर्स आणि ऑडिटर्स यांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे शक्यच नव्हते। आरोपींनी 152 खातेदारांना हाताशी धरून बनावट दागिने खरे असल्याचे भासवले। व्हॅल्युअर्सनी दागिन्यांची शुद्धता न तपासताच त्यांना हिरवी झंडी दिली आणि ऑडिटर्सनी अंतर्गत सुरक्षा नियमांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले। पोलिसांनी या प्रकरणात नंदू खरवाडे, राजेंद्र शिलंकर, प्रमोद टेटे, धनंजय धोमणे, पंकज केकतपुरे जे शाखा व्यवस्थापक आहेत आणि सचिन राऊत या 7 व्हॅल्युअर्ससह 152 खातेदारांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। उपपोलीस आयुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष टोकलवाड या प्रकरणाचा तपास करतायत। इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि प्रदीर्घ काळ चाललेला हा घोटाळा एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या पाठबळाशिवाय होणे अशक्य असल्याचे पोलिसांचे मत आहे। त्यामुळे आता EOWचे पथक बँकेच्या अंतर्गत फाइल्स, मंजुरी प्रक्रिया आणि संवादाच्या नोंदी तपासतायत। या सुवर्ण घोटाळ्याने खासगी बँकांमधील अंतर्गत तपासणी आणि ऑडिट यंत्रणेच्या मर्यादा स्पष्टपणे उघड केल्या आहेत। आगामी काळात या प्रकरणात आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे। हा 23 कोटींचा सुवर्ण कर्ज घोटाळा केवळ एका बँकेची फसवणूक नाही, तर संपूर्ण बँकिंग यंत्रणेच्या सुरक्षा आणि ऑडिट प्रक्रियेवर उपस्थित झालेलं एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। ज्या ऑडिटर्स आणि व्हॅल्युअर्सवर सोन्याची पारख करण्याची जबाबदारी होती, त्यांनीच जर कुंपण बनून शेत खाण्यास सुरुवात केली तर सामान्य ग्राहकांचा विश्वास कोणावर उरणार? सध्या 2 ऑडिटर्स जेरबंद झाले आहेत, पण खरा मास्टर माइंड अजूनही पडद्याआड आहे। आर्थिक गुन्हे शाखा आता त्या सूत्रधाराच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे। लवकरच या प्रकरणातील इतर पांढरपेशी चेहरेही समोर येतील यात शंका नाही। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।